नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड राज्याच्या राजकारणातील प्रत्येक शिवसैनिकांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये प्रत्यक्ष घडली सगळ्यात मोठी घटना. मुंबईमध्ये सगळ्यात मोठा धक्कादायक सर्वे आला समोर. मुंबईच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारा सगळ्यात मोठा असेंडिया या नामांकित सर्वेक्षण संस्थेने मुंबईत केलेल्या या सगळ्यात मोठ्या सर्वेमुळे भाजपची आणि शिंदेगडाची झोप उडाली. निवडणुकीच्या अगोदर देखील, निवडणुकीच्या नंतर देखील महाराष्ट्रात ठाकरेंची भीती भाजपला, त्याहीपेक्षा शिंदेंना जबरदस्त भीती. सविस्तर आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आणि फॉर्म भरायला सुरुवात झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांना आता एकच प्रश्न पडलाय की मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार. बऱ्याच जणांना असं वाटत आहे की मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाणार. हे आता जवळजवळ खरं आहे. मुंबईचं महाराष्ट्रातल्या बहुतांश शिवसैनिकांना, लोकांना देखील वाटतंय भाजपा मुंबई महापालिका जिंकेल. परंतु मित्रांनो, मुंबईचं चित्र वेगळं आहे. इतर महाराष्ट्रापेक्षा मुंबईचं चित्र प्रत्यक्षपणे आपण जर पाहिलं गेलं तर ते तुम्हाला वेगळ्या स्वरूपात दिसेल. तेव्हा मुंबईचं नेमकं चित्र काय आहे, मुंबईमध्ये नेमकं काय होणार आहे, मुंबई ही ठाकरेंना का जवळ घेते, आणि दुसरा एक महत्त्वाचा सर्वे असेंडिया या कंपनीने केला आहे, त्या सर्वेचा देखील आपण सर्वोच्च अभ्यास आज करणार आहोत. तो तुमच्यासमोर जसा आहे तसा मांडणार आहोत. तेव्हा बघूया, असेंडर या कंपनीने मुंबईत कोणाला किती मिळणार जागा, मुंबईमध्ये शिवसेना कुणाची, तर तुम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना मतदान करणार की उद्धव ठाकरेंना मतदान करणार, मुंबईमध्ये सर्वाधिक नगरसेवक कोणाचे, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका जागेवरती बसून मिळणार आहेत. तेव्हा मित्रांनो, ठाकरेंसाठी महाराष्ट्रात मुंबईची दारं पुन्हा एकदा खुली होत आहेत. बघूया सविस्तर घेतलेला हा मुंबईचा सगळ्यात मोठा सर्वे. तर मुंबईमध्ये मित्रांनो, सध्या आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार सुरू करत असतानाच मुंबईमध्ये ठाकरेंना बाहेर काढणारा अजून तरी जन्माला आला नाही, या वाक्यानेच मुंबईमध्ये ठाकरेंच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकलंय. आणि इथे रणशिंग फुंकल्याच्या नंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात देखील आदित्य ठाकरेंचे जे रोड शो होत आहेत, ज्या रॅली होत आहेत, त्या रॅलीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता महाराष्ट्र, मुंबईसह वेगवेगळी शहरं आजही शिवसेना ठाकरेंकडे आशेने पाहत आहेत. आणि याचीच सध्या भीती भाजपला, शिंदेगडाला लागून राहिली आहे. कारण की पहिल्या काळापासून शिवसेना आणि मनसे शहरीकरणामध्ये वाढलेले पक्ष असल्याकारणे शहरीकरणामध्ये या दोन्ही पक्षांचा प्रचंड मोठा दबदबा महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. त्यामध्ये नाशिक असो, पुणे असो, किंवा ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, मुंबई किंवा नवी मुंबई, ही महत्त्वाची शहरं, या सगळ्या शहरांमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सगळीकडेच ठाकरे बंधूंचा दबदबा महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेला बघितला आहे. त्यामध्ये मित्रांनो, आता आपण वळतोय वेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मराठी माणसांच्या मनात नेमकं चाललंय काय, मतदान करायचं कोणाला, तर ठाकरेंना का करायचं हे देखील महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भावनिक मतावरती मतं होणार का, हे देखील सगळ्यात मोठे प्रश्न यामध्ये विचारले आहेत. तेव्हा आपण जाऊया आता थेट महाराष्ट्राच्या मनातील प्रश्नांकडे. मित्रांनो, मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मराठी टक्का बहुतांश टक्के 55 ते 60% मराठी मतदान मुंबईमध्ये आजही आहे, हे आपल्याला पहिल्यांदा सांगावेसं वाटतंय. मुंबईमध्ये मराठी मतदारांना मुंबईतल्या सर्वंकष गेल्या 2 दिवसामध्ये असेंडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्या कंपनीने विचारलंय की मुंबई महानगरपालिकेतील मराठी माणसं, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मराठी माणसं नेमकी कुणाच्या पाठीमागे आहेत. देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे की
राज ठाकरे या प्रश्नाला त्यांनी बऱ्यापैकी उत्तर देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना 55% मतदारांनी म्हटलंय की मुंबईमध्ये मराठी माणसं ही दोन्ही बंधूंच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभी असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर असेंडिया या नामांकित सर्वेक्षण संस्थेने मुंबईमध्ये केलेल्या सर्वात मोठ्या सर्वेचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेतून खरी शिवसेना कुणाची या प्रश्नावर मुंबईकरांनी स्पष्टपणे आपली मतं मांडलेली आहेत. मुंबई महानगरपालिका या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेतील फूट, ठाकरे विरोधात शिंदे असा संघर्ष आणि मराठी मतदारांची मानसिकता यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मुंबईच्या रणांगणामध्ये मराठी माणूस कुणासोबत राहणार ही देखील चर्चा जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती असेंडिया या नामांकित सर्वेक्षण संस्थेने मुंबईत केलेल्या सर्वात मोठ्या सर्वेचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेतून खरी शिवसेना कुणाची या प्रश्नावर मुंबईकरांनी आपली स्पष्टपणे मतं मांडलेली आहेत. त्या मतांचे अनुसरण आता बघूया नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये. मिळालेल्या या सभेनुसार मुंबईतील मोठा वर्ग आजही उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच खरी शिवसेना मानत असल्याचे चित्र समोर येत आहे. आपणास देखील काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. पुढे आपण जाऊया. सर्वेत सहभागी झालेल्या नागरिकांपैकी तब्बल 45% मतदारांनी ठाकरे गटालाच खरी शिवसेना असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या शिवसेनेला मात्र 22% मतदारांनी पाठिंबा दिलाय, तर मनसेला केवळ 1% मतदारांनी शिवसेनेचा वारसा मानलेला आहे. म्हणजेच हा कल या सर्वेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी मतदारांची भूमिका. मुंबईतील मराठी मतदार आजही शिवसेनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. मराठी मतदारांमध्ये विचारले असता 52% मतदारांनी तिन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. यावरूनच शिवसेनेची फूट मराठी मतदारांना मान्य नसल्याचं देखील म्हटलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जर मराठी माणसांना प्रश्न विचारला शिवसेना कुणाची, तर 45 ते 50% लोकांनी थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलंय. यावरून मुंबई महानगरपालिकेतलं प्रत्येक वॉर्डातलं मतदान कुणाला होणार हे आता आपल्या लक्षात आलेलं असेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पहिली खेळी करत मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मनपा पुन्हा ठाकरेंकडे, तर शिवसेना देखील आगामी 21, 22, 23 या तारखांना उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र मुंबईसह महाराष्ट्रात दिसतंय. मित्रांनो, या सगळ्या समीकरणांमध्ये आपणास देखील काय वाटतंय? आपल्या मनातील काय प्रश्न आहेत? शिवसेना कुणाची? असली शिवसेना ठाकरेंची की शिंदेची? याबद्दल आपल्या देखील कमेंट्स व्यक्त करा. कमेंट्सच्याद्वारे आपण टक्केवारी सरासरी काढणारच आहोत. तेव्हा आपण आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा.